पुण्यातील सिंहगड किल्ल्याकडे जाणाऱ्या घाट रस्त्यावरून मालवाहू टेम्पो 100 ते 150 फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. सिंहगड किल्ल्याच्या घाट रस्त्यावरून कोंढणपूर मार्गे सिंहगड डोंजेकडे टेम्पो येत असताना घाटाजवळील एका उझड वळणावर काल संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. टेम्पोमध्ये एकूण 5 जण होते. यातील 3 जणांना किरकोळ दुखापत झाली असून 2 जण सुखरूप आहेत. वेळीच उडी मारून टेम्पोतून बाहेर पडल्यानं हे सर्वजण सुखरूप आहेत. या टेम्पोतून लाकडाची वाहतूक केली जात होती. चालकाचा वाहनावरचा ताबा सुटल्यानं रस्त्याच्या कडेला लोखंडी सुरक्षा जाळी तोडून हे वाहन खोल दरीत कोसळले. या घटनेची माहिती मिळताच सिंहगड वन विभागाचे परिमंडळ अधिकारी समाधान पाटील यांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांचा घटनास्थळी धाव घेत जखमींना खोल दरीतून वर काढत रुग्णवाहिकेतून जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी शिवानी लकडे यांचा रिपोर्ट, पुणे. नमस्कार, मी समाधान पाटील, वन परिमंडळ अधिकारी खानापूर. आता सध्या सिंहगड घाटामध्ये फिरती करत असताना आम्हाला एक अपघाताची घटना दिसली. या ठिकाणी एक मालवाहतूक टेम्पो घाट रस्त्यातून कोंढणपूरच्या दिशेकडून गोळेवाडीकडे जात असताना एक बॅरिकेड तोडून खाली गेलेला आहे. त्यामध्ये 2 जखमींना आम्ही दवाखान्यात पाठवण्यात आलेलं आहे आणि गाडी सध्या खूप आतमध्ये दरीमध्ये गेली. गाडीचा शोध चालू आहे. अजून कोणी अपघातग्रस्त कोण आहेत का त्याचा पण शोध चालू आहे. आता सध्या दोघांना दवाखान्यात ॲडमिट केलेलं आहे.